बारामतीमध्ये ओबीसींनी मोर्चा काढलाय, परवानगी नाकारल्यावर सुद्धा मोर्चा काढलाय। आपल्यासोबत प्रतिनिधी सागर आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत। सागर, कशी परिस्थिती आहे, कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे? नक्की आपण जर बघितलं तर बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही हा मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। बारामतीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत ते दाखल झालेले आहेत। ओबीसी मध्ये 18 पगड जाती आहेत आणि या 18 पगड जातीचं प्रात्यक्षिक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोतराज असेल, रामोशी असेल, सर्व घटक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। सर्व घटक रस्त्यावरती उतरले होय। आज तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त बहुजन समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। याचं कारण मराठा समाजाचं ओबीसी मध्ये जे घुसखोरी झाली त्याच्या विरोधात तमाम ओबीसी 18 पगड जाती समुदाय आपल्या पारंपरिक वेशात रस्त्यावर आलेला आहे आणि हा समाज आता आपल्या आरक्षणाचा लढा रस्त्यावर लढण्यासाठी तयार झालेला आहे। रस्त्यावरचीच लढाई आता इथून पुढे सुरू होणार आहे। मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय आक्षेपार्ह विधान केलंय। मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढे आमची मागणी आहे। नक्की आपण जर बघितलं तर 18 पगड जाती नक्कीच इथं यांनी आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व लोक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काय सांगणार? आक्रमक गर्दी 100% समाज आक्रमक आहे आणि अशी एकजूट कायम राहणार आहे। त्यामुळे आम्ही आता आज असाच आक्रमक कायम राहणार आहे। जरांगेंना अटक होईल नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहे। जीवाचं रान करणार आम्ही, पण जरांगेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण जर बघितलं तर तुम्ही सगळे एक गाठोडे घेऊन आले। ही आम्ही भटक्या मुक्त्या समाजाचा जायले, आम्हाला काशी कपडे समाजामध्ये काशी कपडे समाजामध्ये आम्ही आदर आहे म्हणून आम्ही या मोर्चामध्ये सामील झालोय। आम्हाला कोणाचं आरक्षण नाही, आम्हाला जे बाबासाहेब संविधानमध्ये दिलेलं आहे तेच आरक्षण आमचं टिकावं पाहिजे। गाठोडे घेऊन मी आमचा समाजाचे जुने कपडे ऐकणार आहे ना, पारंपरिक समाज आहे आमचा बस धंदा आहे, पण पारंपरिक समाजामध्ये आम्ही भटक्या मुक्त्याचं आहे ना। मग भटक्या मुक्त्यांना सवलत आहे म्हणजे ते दुसऱ्यांना कशाला घुसू देतात आमच्या घरात? आमचं घर आहे, आमच्या घरामध्ये दुसऱ्यांना नको घुसू द्यायला पाहिजे। की आपण जर बघितलं तर भटक्या विमुक्त जाती जमाती व ओबीसी समाजातील इतर घटक जे आहेत ते या आंदोलनामध्ये आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। आता जर बघितलं तर हे धनगर बांधवांची वेशभूषा आहे, घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे। हा काशी कापडी समाज आहे, हातामध्ये त्यांच्या डोक्यावरती गाठोड आहे। त्याचबरोबर वासुदेव जो आहे तोही यामध्ये दाखल झालेला आहे, पारंपरिक वेशांमध्ये दाखल झाला। आम्ही मूळ ओबीसी आहेत। सरकार फक्त डीएनए ओबीसीचा म्हणतंय आणि काम चोरांचं करतं, म्हणून आम्ही त्यांना आमच्या प्रमुख मूळ वेशभूषेत येऊन सांगत आहे की आम्ही ओबीसी आहे। पारंपरिक वेशभूषेत सगळ्या जाती जमाती दाखल झाल्या। होय, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती जमातीचं प्रतिनिधित्व आज या बारामती नगरीमध्ये झालेलं आहे। धन्यवाद सागर आव्हाड, आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर समाज आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।